नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरी. पाठीमागे दिसते हे आपला गव्हाचा प्लॉट आहे. तर आजीत 102 हे आपण पेरला होता, तेच आता तुम्हाला दाखवतो आम्ही. तर कसा उगला, कशी उगवण शक्ती कशी नाही, तर हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला स्किप करू नका, काय नका. मग चला, मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, हे बघा, आपण याला पाणी दिलेलं आहे. त्याची उगवण शक्ती बी कशी मस्त जोराची आहे. हे पहा, तुम्हाला दिसतंय मस्त तासाचे तास दिसायला लागलेत. ते बघा, बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो, कशी मस्त उगवण शक्ती आहे. हे पहा, मस्त आता पाणी दिलेलं आहे आपण त्याला, त्याच्यामुळे गहू मस्त उगलेला आहे. उगवण शक्ती त्याची चांगली जोराची आहे मित्रांनो. बघा तुम्ही कशी मस्त उगलेला आहे गहू. गव्हाची हराटी बी एक नंबर आहे मित्रांनो. हे बघा, तुम्हाला गहू दिसतो, आपला गहू उगलेला आहे. नेमकेच म्हणजे तासाचे तास दिसायला लागलेत मित्रांनो. हे असे तास दिसते. कसा आहे गहू, कसा नाही, आम्हाला सांगा. कशी आहे याची उगवण शक्ती, कशी आहे कशी नाही. चांगली उगवण शक्ती आहे, आजी 102ची आहे. हे बघा, तुम्हाला इथे बी आपण पुढे जायचा प्रयत्न करूया. आपण रवलला असल्यामुळे तरी आपण जायचा प्रयत्न करणार आहे आपण तिथे. हे बघा, कशी उगवण शक्ती त्याची, कसा उगलेला आहे. मस्त तासाचे तास दिसतात मित्रांनो. बघा, तास एक नंबर आहे. गव्हाची उगवण शक्ती बी एक नंबर आहे. तर हे गहू तुम्ही पेरू शकता मित्रांनो. बघा, आपला प्लॉट बघून घेऊ शकता तुम्ही. गव्हाचा प्लॉट आहे. जिथपर्यंत आपण ते तुषार लावलेले आहे तिथपर्यंत आपला गव्हाचा प्लॉट आहे मित्रांनो. बघा कसं आहे कसं नाही गव्हाचा प्लॉट मित्रांनो. असा प्लॉट आहे आपला गव्हाचा. कसा आहे कसा नाही, आम्हाला उगवण शक्तीचा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि हे बघा, कसे तासाचे तास दिसतात, असे तासाचे तास दिसतात मित्रांनो. बघा, आणि आपण त्याला पाणी दिलेलं आहे, म्हणजे थोडं कडीकाठाने उगायची शक्यता राहती. उगतो बी गहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमची गव्हाची उगवण शक्ती कशी आहे कशी नाही. जय जवान जय किसान.